तर इथे छानपैकी डब्याचा वापर करून मी आज करंजी बनवते. तर डब्याला कापड वगैरे बांधले, काटाचा घेतला डब्बा आणि त्याला थोडंसं जे दूध आहे ना तर ते लावून घ्यायचे. तर पाती अशा प्रकारे लाटून घेतलं मी. तर फक्त फोल्ड करायचं आहे ना आणि हे असं करून घ्यायचे. प्रेस केलं की आपोआप कट होतं हे. तर इथे कट झाले बघा. हे थोडंसं प्रेस करून घ्यायचे. पटकन होतात या करंज्या सुद्धा. तर इथं 4 ते 5 मी करून घेतलं. तर काल भरपूर अशा कमेंट आल्या होती की या शेगडीची माहिती सांगा, चकलीचा व्हिडिओ टाकला होता. तर आज मी माहिती सांगते. तर 30 वर्षाच्या पूर्वीची ही शेगडी आहे. मम्मी पुण्यामध्ये राहत होत्या तेव्हा ही शेगडी घेतलेली आहे त्यांनी असताना. आणि त्यामुळे त्यांनी तिथे एक 2-3 वर्ष वापरली असेल आणि त्याच्यानंतर लाईटचं बिल फार येते म्हणून आम्ही वरतीच ठेवून दिली होती. आता सोलर सिस्टीम बसवल्यामुळे आम्ही आता ही शेगडी वापरायला काढली. 1-2-3 महिने झालं. तर सपाटबुडाची भांडी लागतात ह्याच्यावरती आणि जे काही सपाट कढई, कुकर वगैरे तर सगळं आमचं याच्यावरती होतं स्वयंपाक. जवळजवळ चपात्या सुद्धा होतात. आणि या कंपनीचं नाव आहे केनन म्हणून आहे ही कंपनी. का गॅस केनन आहे आणि छान शेगडी आहे. तर आता मिळते की नाही काही माहीत नाही. ही शेगडी पण पूर्ण छान आहे, अशी माहिती वगैरे व्यवस्थित दिलेली आहे आणि पुढे जाऊन रेसिपी वगैरे सुद्धा दिले त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या. आणि मेन म्हणजे किती जरी हे गरम झालं ना तर वरचं भांडं गरम होत नाही. तेल जरी गरम झालं तर आता हे मी अगोदर थोडंसं गरम करून घेतलं त्यामुळे गरम झालेलं आहे. तर या कंपनीची ही शेगडी आहे. जर दूध उतू चाललं असेल तरी सुद्धा आपल्याला हे पातेलं म्हणजे भाजत नाही. हे वैशिष्ट्य आहे या शेगडीचं. आता मिळते की नाही काय माहित नाही. तर ह्या मी करंज्या करून घेतल्यात. तर ह्या करंज्या तळून घेते याच्यामध्ये. आणि इथं कमी जास्त करायचं पण ऑप्शन आहे. हे बंद करायचं आहे, वरती आहे तर तुम्ही पिन लावून घेतले. हे चालू बंद करायचं आहे बटन. हे पूर्ण कमी होतं आणि जर आपल्याला मोठं करायचं असेल ना तर पूर्ण ह्या साईडला करायचं. पूर्ण मोठं होतं. आपल्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे तेवढं ठेवू शकता याच्यामध्ये. तर हे अशा प्रकारे कमी जास्त सुद्धा आहे. इथे लाईटवरती दिसतं बघा, हे कमी दिसते आणि त्याच्यानंतर जसं आपण वाढवत जाईल तसं हे जास्त डार्क दिसते. तर आपल्याला तेल कसं गरम आहे ते बघून असं हे कमी जास्त करायचं. हा सुद्धा ऑप्शन आहे आणि ऑटोमॅटिक पण आहे. जास्त गरम झालं तर ते आपोआप बंद सुद्धा होते शेगडी. शेगडीविषयी माहिती केनॉन कायनेटायझर नाही बहुउपयोगी खाना बनाने की मशीन. तर करंज्या पण किती छान फुगल्यात बघा. तेल पण चांगलं गरम झालं आपल्या इथं. सुद्धा सगळं सामान केलेलं आहे. बेसन लाडू वगैरे ह्याच्यावरतीच भाजलाय. रवा भाजला मम्मीनी वगैरे तर या शेगडीवरतीच भाजलाय. आणि नंतर आम्ही काल चकल्या केल्या. लाईटचा प्रॉब्लेम आला आणि चकल्या भरपूर होत्या त्यामुळे गॅसवरती केल्या. तर आज छानपैकी करंज्या वगैरे पण आम्ही याच्यावरती सगळ्यात तळून घेणार आहे. तर छानपैकी करंज्या सुद्धा तळून झालं बघा. जर तुम्हाला मिळाली तरी अवश्य घ्या. शेगडी खूप छान आहे. तर अशा प्रकारचा आहे. स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही याचा. जर मिळाली तर ठीकच आहे. तर इथं सगळ्यांचं मिळून करंज्या करायचं काम चालू आहे. स्वरा करून देते, मम्मी लाटून देते, अर्चना भरून देते आणि तेवढ्यातच आमच्या मिरजेतल्या सासूबाई आल्या आणि त्यांनी सुद्धा आम्हाला छान अशी मदत केली करंज्या करायला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.